हाय. Oh, hello. हॅलो. Hello. Welcome. आय लव्ह द स्पेस आउटसाइड. Thank you. Come. या. बसा. बसा. आय लव्ह द इंटिरियर ऑल्सो. छान आर्टिफॅक्ट्स आहेत. गुड वॉल हँगिंग्स. नाईस हँडीक्राफ्ट्स. अमेझिंग आर्टिफॅक्ट्स. आय लव्ह द शँडलियर ऑल्सो. नाही, हे असं सगळं घराचं कौतुक करून घेण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलंयस का? तुझ्याकडून घराचं कौतुक ऐकत बसावं इतका टाइमपास करायला वेळ नाहीये माझ्याकडे. आणि तसंही तेजस्विनी, घर फक्त या सुंदर आर्टिफॅक्ट्स भिंती याने नाही बनत. आणि माझं हे घर माझ्या लोकांनी बनलेलं आहे. खूप जुने पिक्चर्स बघतेस का? नाही, बाबा आदमच्या काळातला डायलॉग या ऐकून ऐकून मला कंटाळा आला. एनिवे, तुला इथे बोलवण्याचं कारण असं होतं की मी विचार केला आपण टेंडरचे बाकीचे सगळे डिटेल्स डिस्कस करूया. हे ते वी कॉलवर करता आलं असतं आपल्याला खरं तर. त्यासाठी नेपियन्सी रोड टू बँड्रा एवढ्या ट्रॅफिकमधून यावं लागलं मला. सम थिंग्स आर डन बेटर फिजिकली, राईट? हो, होपफुली. अरे, खूप लिबरल आहेस तू. घरात काम करणाऱ्या लोकांना ड्रेस कोडची कंपल्शन नाही. ती माझी मोठी सून आहे. ओ, आय एम सो सॉरी डार्लिंग. हाय. सो प्रिटी. बस ना. काय नाव तुझं? राधिका. काय करतेस? म्हणजे अगं म्हणजे तुमचा एवढा मोठा बिझनेस आहे, मामाच्या अनेक NGOs आहेत. आर यू हेल्पिंग देम? काय नाही. का? अच्छा, होम मेकर आहेस. कुठली आहेस तू? माहेर कुठलं तुझं? साताऱ्याजवळ एक गाव आहे, तिकडे. ओके. राधिका, मी आलेच. आय वॉजंट एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम यू. नाही म्हणजे कशी मुलगी आहे ही? काही ऑरा नाही, पर्सनॅलिटी नाही, कॅरेक्टर नाही, काही कॉन्फिडन्स नाही. कसं आहे, पहिल्या 5 मिनिटात आपण माणसाशी बोलतो ना, सगळं कॅरेक्टर कळतं. शी डझंट हॅव एनी कॅरेक्टर. काय आहे तेजस्विनी? पहिल्या 5 मिनिटात आपण समोरच्याला कसं जज करतो यावरून आपली पर्सनॅलिटी सुद्धा कळते. सो ती रोहितची पसंती आहे आणि आता माझी मोठी सून. नाही 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 नाही, हे नाही, असं होऊच शकत नाही. अरे असं कसं, पण कसं? म्हातारी अशी कशी काय वागू शकते? आई, आपल्याला काय करायचंय? आपल्याला काय होणार आहे का नुकसान? नाही ना. तू त्यांचे पैसे वर आले, त्यांनी केले खर्च, सोडून दे प्लीज. असं काय ओके बोके काही नाही माहिती. हाय समायरा. हाय आंटी. हाय राणी आजी. नाईस टू मीट यू टू. बाय द वे, नाईस हेअरस्टाईल. समायरा. आवडली. अनिका आणि समायरा केवढ्यासारख्या दिसतात. अगदी जुळ्या वाटाव्या अशा. काय म्हणतात ते आपलं, म्हणजे जेनजी मध्ये असतात तशा, नाही का? ग्रॅनियाची. हो. आई, सोड ना. बाळांनो, ती अशीच चेष्टा करते. तिला सवय आहे चेष्टा करायची. हो की नाही? राणी आजी, तुझी चेष्टा पुरे. टाइमपास झाला असेल तर आता ती काय बोलते ते ऐकून घेशील का? ए ए ए ए एक तर तुझ्या बापाने इकडे बाप, डॅड. कळलं? बाप, डॅड. एक तर तुझ्या बापाने इथे सामूहिक विवाह सोहळा, तो जे काय आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे. मला त्याने माझ्या डोक्याला ना आधीच असा एक मोठा शॉट लागलेला आहे. त्यामुळे तू आता आणखीन पुढचं मला काही सांगू नको. मला काही ऐकायचं नाहीये. बस. बट व्हॉट सोला?
रागिणी आई रागिणी, आई, आई, समजाव, आई, समजाव, शांत हो. समजाव. तू जरा गप्प बसशील का? सिच्युएशन काय, तुझं बोल ना काय. रिलॅक्स रिलॅक्स. राणी आजी, त्या 16मध्ये तर सगळं मेस होणार आहे. ती लोक ना त्या गौतम आणि आसावरीचं लग्न लावून देणार आहेत आणि तसं झालं ना तर मला ते थांबवायचंय. अच्छा, हे सांगण्यासाठी म्हणून तू आलीस. ह्याच्यासाठी तुला माझी मदत हवी आहे. मी का करायची मदत? म्हणजे याच्यामध्ये माझा काय फायदा आहे? राणी आजी, नो नो नो, मला काही डोक्याला नको आहे. राणी आजी, कसं आहे ना, या सगळ्या प्लॅनिंगमध्ये ती गावछाप आणि रेश दोघंही इन्व्हॉल्ड आहेत. आणि हे सगळं प्लॅनिंग ना त्या गावछापचं आहे. त्यात ती सक्सेसफुल झाली तर काय होणार आहे? पुन्हा त्या मॅड आजीला ना स्वतःकडे असं खेचून घेईल. आणि आपल्याला ते होऊ द्यायचंय का? जिंकू द्यायचंय तिला? नाही ना. वी नीड टू विन अँड शी नीड टू लूज. त्यामुळे आपल्याला ना काहीतरी करावं लागेल. आणि या सगळ्यांना मला रेशचं लग्न त्या गावछापशी नाही होऊ द्यायचंय. माझ्याशी झालं पाहिजे त्याचं लग्न. राणी आजी प्लीज. समायरा, हा? तू पण अगदी माझ्या नातीसारखी ग. अनु बेबी आणि समायरा. वा वा वा, तुझे खूप खूप आभार. खरंच काय बातमी दिलीस तू. सनई चौघडे तर वाजणारच, पण लग्न कोणाचं? कमळी ते मी ठरवणार. एनिवे, अरे प्रमिला ताई, नमस्कार मॅडम. ही बाई काही पिच्छा सोडत नाहीये माझा. इथे पण का आली आहे? हा, ते बिलाचे पैसे देते. या बसा. उन्हातून आला असाल, बसा. जेवणाचे पैसे काल ऑनलाईन करून टाकायला हवेतच ना नयनतारा? त्या म्हणाल्या की ऑनलाईन करते, पण मीच म्हटलं ते कॅश लागते ना बाजारात. नाही, असल्या लोकांना घरपर्यंत नसतं अगं बोलवायचं. आता एवढा प्रवास केला, एवढे कष्ट केलेत, इथून इथपर्यंत आलो म्हणून वेगळे ट्रॅव्हलचे पैसे वगैरे मागतात. नाही, वेगळे पैसे नाही घेणार. कामाचे, हक्काचे, कष्टाचे पैसे घ्यायला उन्हातनं फिरायलाच लागतं. त्याशिवाय कसलं सुख आहे ना. मी म्हंटल ना तुला, या साध्या घरातल्या मुली असतात ना, आपला क्लास, आपला स्टेटस नाही हँडल करू शकत. त्यांचं संस्कार, राहणीमान वेगळंच असतं. या मुलाच्या बाबतीत चूक केली आहेस, दुसऱ्या मुलाच्या बाबतीत चूक करू नकोस. आपल्या स्टेटसची, आपल्या क्लासची चांगली मुलगी शोध. ॲम्बिशियस. मॅडम माफ करा, मी एक बोलू का? म्हणजे श्रीमंती काय, गरिबी काय, सगळ्यात महत्त्वाची तर माणुसकी आहे ना. म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं हवीत.